मेन मार्केटच्या बाहेरचं हे मार्केट आहे आणि बाहेरच बघा केवढी गर्दी आहे भाजी घेण्यासाठी। ते दादा बघा मस्त असे फ्लावर कट करतायत। मटर आहे 50 रुपये किलो आणि फरसबी आहे 40 रुपये किलो। 30 रुपये किलो टोमॅटो आहेत, 140 रुपये किलो लिंबू आहेत। गावठी टोमॅटो आहेत 20ला पाव। मेथीची जुडी 10 रुपयाला आहे आणि बघा मस्त एकदम मोठीच्या मोठी आहे एकदम। 20 रुपये किलो गाजर आहेत। ते हरभरा आहे 12 रुपयाला जुडी आहे आणि इथे बघा मी असे 2 घेतलेले आहेत। 50 पानं आहेत आणि 50 रुपयाला जुडी आहे। तर बघा आंबाडी आहे 8 रुपयाला जुडी आहे। 30ला सव्वा किलो काकडी आहे। हे ती बघा 20 रुपये किलो आहेत। शिमला मिरची 60 रुपये किलो, 50चे सव्वा किलो आणि 40 रुपये किलो आहे। फ्लावरचा कांदा पण बघा केवढा मोठा आहे 40 रुपये किलो आहेत। 100 रुपये किलो आहेत। 80 रुपये किलो आहे, 70 ला काय 1 किलो लोक। मटर पण भरलेले आहेत। मटर कसे आहेत दादा? 1 किलो 50। 1100 रुपयाला पूर्ण टब। तर तुम्हाला लोणच्यासाठी वगैरे अशा किंवा भरण्यासाठी मोठ्या मिरच्या 50 रुपये किलो आहे आवळा। नमस्कार, लाईफ इज अंतरामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी आलेली आहे कल्याण वेस्टच्या भाजी मार्केटला। हे भाजी मार्केट कल्याण रेल्वे स्टेशनपासून 5 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवरती आहे। तर चला आता आपण या कल्याणच्या भाजी मार्केटमध्ये जाऊया आणि पाहूया की काय काय भाजी आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। आता मी आत आलेली आहे। तर आता इथे येतं तुम्हाला सर्व प्रकारच्या भाज्या मिळतील। तर इथे बघा सगळे टोमॅटो आहेत। कसे आहेत किलो टोमॅटो? 30 रुपये किलो टोमॅटो आहेत। तुम्हाला जी भाजी पाहिजे सर्व भाज्या तुम्हाला ह्या मार्केटमध्ये मिळतील। तर बघा आणि गर्दी पण तेवढीच आहे। आणि इथे लिंबू आहे, आपण लिंबू विचारूया। कसे आहे दादा लिंबू? 140 रुपये किलो आहे। 140 रुपये किलो लिंबू आहेत। त्यानंतर इथे टोमॅटो कसे आहे दादा? टोमॅटो 20 रुपये किलो टोमॅटो आहेत। थोडेसे कच्चे आहेत त्यामुळे 20 रुपये किलो आहेत, पण एकदम फ्रेश आहेत मस्तपैकी। त्यानंतर इथे बघा गवार, तुरीची शेंग। कशी ताई तुरीच्या शेंगा? 40 रुपये पाव। मस्त एकदम भरलेले आहेत तुरीच्या शेंगा पण 40 रुपये पाव। आणि हे टोमॅटो आहेत ना गावठी टोमॅटो, कसे आहेत? गावठी टोमॅटो आहेत 20ला पाव। त्यानंतर इथे मध्येच बघा ही मेथी ठेवलेली आहे एका साईडला आणि इथे बघा ही कोथिंबीर आहे। तर कोथिंबीरची जुडी आहे 15 रुपये आणि बघा केवढी मोठी आहे। आणि इथे मेथी आहे ही 15 रुपये आणि 10 रुपये। मेथीची जुडी 10 रुपयाला आहे आणि बघा मस्त एकदम मोठीच्या मोठी आहे एकदम। आणि त्यानंतर इथे कोथिंबीर आहे आणि कोथिंबीरची जोडी आहे 15 रुपयाला। म्हणजे जेवढा लवकर सकाळी आला तेवढं तुम्हाला खूप अशा मस्त फ्रेश भाज्या पाहायला मिळतील। आणि असे ना सगळीकडे तर तुम्हाला असे मस्त की असे ढिगाऱ्याचे असे भाज्यांच्या वेळेस तुम्हाला शोधून घ्यायची भाजी। त्यानंतर इथे या ज्यात ताई लोक बसले ना ह्यांच्याकडे सर्व तुम्हाला गावठी भाजी मिळतील। तर इथे बघा यांनी मुळा आणलेला आहे, कोथिंबीर, मेथीची भाजी। तर ह्या अशा एका साईडला अशा बसलेल्या असतात। थोडंसं पुढे आल्यानंतर इथे बघा हरभरा आहे। कसं आहे दादा हरभरा? 12 रुपयाला। तर बघा 12 रुपयाला जुडी आहे आणि मस्त असे भरलेले आहेत एकदम। आणि केवढा हरभरा आलेला आहे बघा मार्केटमध्ये। तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढं तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता। मस्त एकदम ते हरभरा आहे 12 रुपयाला जुडी आहे। आणि इथे बघा मी असे 2 घेतलेले आहेत। मी इथे भाजी मार्केटला आली ना तिथे भाजी पण घेऊन जाते आणि एकदम फ्रेश आणि स्वस्तात मस्त भाजी असते। कल्याणच्या भाजी मार्केटला एका साईडला आहेत ना ही लोक अशी टोपल्यांमध्ये भाजी घेऊन बसलेली असतात। आणि ही सर्व भाजी आहे ना गावठी भाजी आहे। तर इथे बघा ही एकदम छोटी भेंडी आहे। कशी ताई भेंडी? तर 20ला पाव आहे। त्यानंतर इथे बघा आळूची पानं आहेत मस्त जुडी। कशी आळूची पानं ताई? कशी आहे? तर 50ला जुडी आहे। 50 पानं आहेत आणि 50 रुपयाला जुडी आहे। त्यानंतर इथे बघा ही चवळीची भाजी आहे। चवळीची भाजी कशी ताई? 10 रुपयाला। तर ही 10 रुपयाला जुडी आहे। जर तुम्हाला गावठी भाजी पाहिजे असेल तर बघा इथे या टोपल्यांमध्ये घेऊन बसलेले असतात ही लोक। इथे कोथिंबीरची जुडी कशी आहे ताई कोथिंबीर? 20 रुपये। तर 20 रुपयाला जुडी आहे।
गावठी आहे ना. तर बघा इथे असे हे ना सर्व असे बसलेले असतात. त्या साईडला आहे ना तुम्हाला सर्व गावठी भाजी मिळेल. म्हणजे मुरबाड वगैरे या साईडने ही लोक आहेत ना भाजी विकायला येतात. तर या दादा कुठली भाजी दादा ही? आंबाडी आहे. कशी आहे? कशी आहे? 8 रुपये. तर बघा आंबाडी आहे 8 रुपयाला जुडी आहे. गावठी काकडी आहे 30 रुपये किलो आहे. त्यांनी बघा मस्त आहे एकदम गावठी काकडी. या साईडने सरळ जाऊया. तर इथे बोरं आहेत. कशी आहे दादा बोरं? 40 रुपये किलो, 31 रुपये किलो. 40 रुपये किलो आणि ते 30 रुपये किलो. ही थोडीशी पिकलेली आहेत. आणि स्ट्रॉबेरी कशी आहे? 30 रुपये पाव आहे, 60 का आधा किलो. 30 रुपये पाव, 60ला अर्धा किलो. तर आता इथे काकडी आहे. आता इथे 2 प्रकारच्या काकडी आहेत. गावठी काकडी सुद्धा आहेत आणि आपली नॉर्मल जी काकडी असते ती सुद्धा आहे. कशी दादा काकडी? 30ला सव्वा किलो काकडी आहे. आणि गावठी काकडी 30 रुपये. दोन्ही पण 30 रुपये किलो. तर ही 30 रुपये किलो आहे. आणि साधी काकडी घेतला तर 30 रुपये सव्वा किलो आहे. त्यानंतर इथे कारलीसुद्धा आहेत. आपण कारली पाहूयात. तर इथे येतं इथे आल्या या भाजी मार्केटला आल्यानंतर तुम्हाला अशा सर्व प्रकारच्या भाज्या मिळतील. तर इथे बघा भेंडी आहे, मिरची, त्यानंतर इथे वांगी आहेत. वांगी पण मस्त आहेत एकदम. त्या सव्वा किलो आहेत हे बघा. आणि इथे ही जी वांगी आहेत ती बघा 20 रुपये किलो आहेत. म्हणजे एकाच ठिकाणी आल्यानंतर आहेत ना तुम्हाला अशा खूप साऱ्या अशा भाज्या मिळतील. त्यानंतर इथे बघा मोठी वांगी आहेत. शिमला मिरची 60 रुपये किलो. तर इथे रताळी सुद्धा आहेत. दादा कशी आहेत रताळी? 50चे सव्वा किलो, 40 रुपये किलो. 50चे सव्वा किलो आणि 40 रुपये किलो आहेत रताळी. आणि मस्त एकदम लाल लाल आहेत. आणि इथे बघा हे असे भरून ठेवलेले आहेत. फ्लावरचा कांदा पण बघा केवढा मोठा आहे. तसं एकदम मोठाच्या मोठा कांदा आहे. 40 रुपये किलो आहे. आणि एकदम फ्लावर बघाल तर एकदम फ्रेश आहे. तर आपण असंच पुढे जाऊया. तर तुम्हाला ना या साईडला गेलात ना की तुम्हाला सर्व प्रकारच्या भाज्या इथे पाहायला मिळतील. तर त्यानंतर इथे बघा तुम्हाला इथे गावठी काकडी आहे. इथे बघा 2 प्रकारच्या मिरच्या आहेत. शिमला मिरची कशी आहे शिमला मिरची दादा? तर 20 रुपये अर्धा आहे. तर कारली पण मस्त आहेत एकदम बघा. भेंडी आहे, त्यानंतर घोसाळी आहे, शेंगा भुईमुगाच्या शेंगा आहेत ओल्यामध्ये उकळून खाण्यासाठी बघा मस्त एकदम टपोरे टपोरे दाणे आहेत. कसे आहे दादा हे? तर 100 रुपये किलो आहेत. 80 रुपये किलो आहे, 70 ला काय 1 किलो लोक. 80 रुपये किलो आहे. दादा 70 रुपये किलो आपल्याला लावून देतील. त्यानंतर इथे या तुरीच्या शेंगा आहेत. तुरीच्या शेंगा कशा आहेत? 70 रुपये. तुरीच्या शेंगा 70 रुपये किलो आहेत. मटर पण भरलेले आहेत. मटर कसे दादा? 1 किलो 50. 1 किलो 50. आणि फरस बी 1 किलो 40. 1 किलो 40. किती रुपयाला काजू? 1100 रुपये म्हणजे 1100 रुपयाला पूर्ण टप. आणि हा म्हणजे कमी पण करतील त्या. आणि 1 किलो घ्यायचे तर किती? 100 रुपये. तर 100 रुपये किलो आहे. तर बघा मला इथे ना या मार्केटमध्ये या ताईंकडे काजू दिसलेत. तर मी इथे ना बघायला आली आहेत. आणि मस्त एकदम टपोरे टपोरे काजू आहेत एकदम हे बघा. तर तुम्हाला लोणच्यासाठी वगैरे अशा किंवा भरण्यासाठी मोठ्या मिरच्या पाहिजे असतील तर त्यासुद्धा ह्या तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील. त्यानंतर इथे आवळा आहे. तर तुम्हाला लोणचं वगैरे घालायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला हे आवळा इथे मिळतील मोठे. कसं आहे दादा आवळा? 50 रुपये किलो आहे आवळा. त्यानंतर इथे रताळी आहेत. रताळी पण बघा मस्त एकदम लाल आहे. रताळी कशी आहेत? 40 रुपये किलो आहेत रताळी. त्यानंतर इथे बघा कमी तिखट मिरच्या आहेत. आलं दादा आलं कसं आहे? ओके 20 रुपये पाव आणि 50 रुपये अर्धा आहे आलं. आणि तिखट मिरची कशी आहे? 60 रुपये किलो आहे. तर तिखट मिरची आहे 60 रुपये किलो. तर इथे येतं इथे आल्यानंतर तुम्हाला अशा 2-3 प्रकारच्या मिरच्या मिळतील बघा. ही एकदम लांब मिरची आहे. त्यानंतर इथे तिखट मिरची आहे. आणि इथे तुम्हाला जर विदाऊट तिखट मिरची पाहिजे तर ती सुद्धा मिळेल. आणि ते तुम्हाला जर भरण्यासाठी मिरची पाहिजे असेल तर अशा ह्या 2-3 प्रकारच्या मिरच्या आहेत ना या दादांकडे तुम्हाला इथे मिळतील. ते गाजर आहे हलवा करण्यासाठी. तर आपण गाजर विचारूया कसे आहेत ते. दादा गाजर कसे आहेत? 30 रुपये किलो गाजर आहेत.
आवळा आहे, मस्त एकदम मोठ्याच्या मोठे आहे. तो इथे फरसबी, मटर कसं आहे दादा? तर मटर 50 रुपये किलो आहेत. त्यानंतर गाजर पण मस्त आहेत, एकदम लाल लाल आहेत. म्हणजे तुम्हाला गाजरचा हलवा वगैरे बनवायचा असेल ना तर या सीझनमध्ये गाजर येतात आणि मस्त आहेत, एकदम फ्रेश आहेत. दादा गाजर कसे आहेत? 30 रुपये किलो गाजर आहेत. त्यानंतर इथे तुरीच्या शेंगा, पापडी. दादा पापडी कशी आहे? 50 रुपये किलो आहे. मार्केटमध्ये कैऱ्या यायला सुरुवात झालेली आहे आणि इथे आपल्याला कैऱ्या पाहायला मिळाल्या. दादा कशा आहेत कैऱ्या? 100 रुपये किलो कैरी आहे. आणि त्यानंतर इथे रताळी सुद्धा आहेत. मोठी हिरवी वांगी आहे. त्यानंतर इथे भेंडी आहे, वांगी आहेत. दादा वांगी कशी आहेत? 20ला अर्धा किलो वांगी आहेत. ओके, 1 किलो घेतला तर 30 रुपये. आणि भेंडी कशी आहे? 20ला अर्धा आहे. ओके, तर इथे आहेत ना तुम्हाला अशा मस्त फ्रेश भाज्या पाहिजे असतील ना तर तुम्हाला इथे मिळते. आता मी तुम्हाला दाखवते की काय काय भाज्या आहेत ते. तर इथे बघा शिमला मिरची आहे. त्यानंतर इथे हे मोठ्या मिरच्या आहेत. त्यानंतर इथे घेवडा आहे. घेवडा कसा आहे? एवढा 20ला अर्धा, 1 किलो 30. ओके, 20ला अर्धा आहे, 1 किलो 30. मला पूर्ण कांदा पाहिजे असेल तर तो सुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता. आणि ते फ्लावर पण बघा मस्त आहेत, एकदम मस्त एकदम मोठ्याच्या मोठे आहे. दादा कसा आहे कांदा? 30ला किलो. तर 30 रुपये किलो फ्लावर आहे. ते दादा बघा मस्त असे फ्लावर कट करतायत फटाफट आणि इथे ठेवतायत. आणि कोबी फ्लावरचा कांदा पण बघा एकदम फ्रेश आणि मोठा आहे. 30 रुपये किलो फ्लावर आहे. इथे हा लाल भोपळा आहे. तर लाल भोपळा 50 रुपयाला आहे. आणि इथे हिरवा जो आहे तो 30 रुपयाला आहे. सुरणचे कांदे 60 रुपये किलो आहेत. फणसाची भाजी करण्यासाठी ना फणस पण आलेले आहेत, कच्चे फणस आहेत. लाल मिरची, त्यानंतर इथे बघा 2 प्रकारच्या काकड्या आहेत. म्हणजे तुम्ही ना चारी साईडला बघितलं तर तुम्हाला सगळ्या ठिकाणी ना भाजी पाहायला मिळते. इथे बघा ह्या एका साईडला पण सर्व हे भाजीवाले असे बसलेले. आणि इथे हे मध्येच एवढा मोठा स्पेस आहे ना, तिथे पण तुम्हाला ना या सर्व प्रकारच्या भाज्या पाहायला मिळतील. तर आता इथे बघा इथे हे बीट आहे. त्यानंतर इथे वांगी आहे, छोटी वांगी आहेत. म्हणजे तुम्हाला भरीत वगैरे करायचं असेल ना त्यासाठी तुम्ही ही छोटी वांगी घेऊ शकता. खूप मस्त आहेत एकदम. 30 रुपये किलो आहेत. तर बघा 20ला पाव, 30ला अर्धा आहेत. ते दोडकी, घोसाळी, तशा या सर्व प्रकारच्या भाज्या मिळतील. तर बघा इकडनं पण असं पुढे गेलात ना की मोठंच्या मोठं मार्केट आहे. तर इथे 3 ते 4 प्रकारच्या वांगी आहेत. इथे बघा ही हिरवी वांगी आहेत. त्यानंतर इथे ही अशा टाईपमध्ये वांगी आहेत बघा, मोठीच्या मोठी आहेत. आणि याच्यामध्येच आहेत ना एकदम मोठी वांगी आहेत जी आपण भरीत वगैरे बनवतो. आणि इथे बघा हिरवी वांगी आहेत. इथे 3 ते 4 प्रकारची वांगी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. मेन मार्केटच्या बाहेरचं हे मार्केट आहे. आणि बाहेरच बघा केवढी गर्दी आहे भाजी घेण्यासाठी. हे मार्केट सकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत असतं. तुम्हाला जर भाजी घ्यायची असेल ना तर या टायमिंगमध्ये या आणि तुम्हाला इथे आहे ना स्वस्त आणि फ्रेश भाजी मिळेल. आता तर मी तुम्हाला दाखवले की फ्लावरचा कांदा, कोबी, गाजर आणि मस्त एकदम लाल लाल आणि फ्रेश असे गाजर आहेत. आता मी तुम्हाला एक साईड तर दाखवलेली आहे. आता आपण त्या साईडला जाऊया आणि पाहूया. तिथे ना तुम्हाला जर पालेभाज्या घ्यायच्या असेल ना तर त्या साईडला जा, म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारच्या पालेभाज्या मिळतील. आता पाहूया की तिथे काय काय आहे ते. इथून बाहेर जाऊयात. आणि इथे बघा गाजर घेण्यासाठी गर्दी आहे. तर आपण गाजर पाहूया कसे किलो आहे ते. कसे दादा गाजर? 20 रुपये किलो गाजर आहेत. 20 रुपये किलो गाजर आहे, त्यामुळे गर्दी पण तेवढीच आहे गाजर घेण्यासाठी. कारण का मी 2-3 ठिकाणी विचारले ना तर मला गाजर आहेत ना 30 रुपये आणि 40 रुपये किलो मिळाले. तर आता इथे आपल्याला कोबी, त्यानंतर इथे मिरच्या, तर हे सर्व इथे मिळतील. इथे समोरच बघा शेपूच्या जुड्या आहेत. तर बघा केवढ्या आहेत त्या. शेपू आहे, त्यानंतर इथे मेथी, कोथिंबीरची जुडी आहे 10 रुपयाला. त्यानंतर इथे मेथी आहे. दादा मेथी कशी आहे? 10 रुपये. मेथी पण 10 रुपयाला आहे. आणि ते शेपूची जुडी आहे ती पण 10 रुपयाला आहे. म्हणजे तुम्हाला लोकल मार्केटला जर भाजी विकायचं असेल ना तर तुम्ही ह्या मार्केटमधून आहे ना घेऊन जाऊ शकता. तर बघा मस्त आहेत एकदम. त्यानंतर इथे कांद्याची पात आहे बघा, पूर्ण अशी जुडीच्या जुडीच आहे. ती पात आहे 15 रुपयाला आणि जुडी पण केवढी मोठी आहे. आपल्या लोकल मार्केटला पण जी भाजी मिळणार आहे ना त्या सर्व भाज्या तुम्हाला इथे मिळतील. आता इथे ही लसणाची पात आहे,
ही 10 रुपयाला आहे, मिळणार नाही. पण इथे बघा या मार्केटमध्ये लसणाची पातसुद्धा आहे. तर या मार्केटमध्ये होलसेल आणि रिटेलमध्ये अशा भाज्या मिळतात. जर तुमच्या घरी काही फंक्शन असेल तर त्यासाठी तुम्ही ना इथे लवकर येऊन आहे ना मस्तपैकी फ्रेश भाज्या घेऊन जाऊ शकतात. तर आता जो सीझन चालू आहे तो कोथिंबीर, मेथी आणि कांद्याची पात आहे. तर सगळीकडे तुम्ही बघितलं असेल पूर्ण हिरवगार तुम्हाला दिसलं असेल. आणि एका साईडला तर इथे पण बघा तुम्ही इथे बघू शकता मस्त बघा गावठी कोथिंबीर आहे. आणि इथे सगळीकडे जो रेट जो आहे ना ते 10 रुपये ते 15 रुपये, म्हणजे काही ठिकाणी 10 रुपयाला आहे, काही ठिकाणी 15 रुपयाला आहे. म्हणजे जशी जुडी असणार आहे त्याप्रमाणे रेट असणार आहेत. तुम्ही 2-3 ठिकाणी जा आणि तुम्हाला जिथे आवडेल तिथे तुम्ही भाजी घेऊ शकतात. तर कोथिंबीरची जुडी आहे 10 रुपयाला आणि मेथी पण 10 रुपयाला. तर मेथीची जुडीसुद्धा 10 रुपयाला आहे. आणि जुडी पण बघा मस्त मोठीच्या मोठी आहे एकदम. म्हणजे ते ह्या एका साईडला ना तुम्हाला कोथिंबीर आणि मेथी पाहायला मिळेल. आणि सीझन वाईज आहे ना या मार्केटमध्ये भाज्या मिळतात. आता सध्या आहे ना कोथिंबीर आणि मेथी सुरू आहे. तर बघा इथे कोथिंबीर आणि मेथी. तर बघा म्हणजे जशी मेथी असेल ना त्याप्रमाणे रेट असतो. थोडीशी तर ही मेथी आहे ना थोडीशी मस्त मोठी आहे एकदम. आणि एकदम पानं वगैरे पण एकदम वेगळी आहे. तर ही 15 रुपयाला जुडी आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आहे ना मेथीचा रेट वेगवेगळा आहे. काही ठिकाणी 10 रुपयाला आहे, काही ठिकाणी 15 रुपयाला आहे. त्यानंतर इथे बघा कांद्याची पात आहे. ताई कशी आहे कांद्याची पात? तर 20 रुपयाला कांद्याची पात आहे. त्यानंतर इथे चवळी, शेपूची भाजी, त्यानंतर पालक आहे. पालक कशी आहे दादा? तर पालकची जुडी 10 रुपयाला आहे. कोथिंबीर. तर असं एकाच लाईनमध्ये येत ना अशा ह्या भाज्या घेऊन बसलेल्या असतात. तुम्हाला जिथे पाहिजे ना तिथे तुम्ही या भाज्या घेऊ शकतात. बघा इथे पण मस्त कांद्याची पात. परत एकदा विचारतो आता कशी आहे कांद्याची पात? तर बघा इथे 15 रुपयाला आहेत. म्हणजे काही ठिकाणी 20 रुपयाला आहेत आणि काही ठिकाणी 15 रुपयाला आहेत. तुम्ही दोन्ही साईडला बघा ना तुम्हाला पालेभाज्याच पाहायला मिळते. आता मेथी जास्त आले तर बघा या साईडला पण तुम्हाला मेथीच्या जुड्या आणि कोथिंबीर मिळते. बघा 10 रुपये म्हणून ओरडत आहेत. आणि त्यानंतर इथे पण बघा शेपू, चवळी. बघा इथे या अशा वेगवेगळ्या भाज्या तुम्हाला. पालकसुद्धा आहे. पालक कशी दादा? तर 10 रुपयाला पालकची जुडी आहे. त्यानंतर इथे मिरच्या वगैरे. तर म्हणजे हे ओव्हरऑल आहे ना हे एवढं मोठं असं मार्केट आहे. प्रत्येक ठिकाणी आहे ना रेट वेगवेगळे आहे. काही ठिकाणी 10 रुपयाला, काही ठिकाणी 15 रुपयाला. जशी जुडी असणार आहे त्याप्रमाणे रेट असणार आहे. त्यानंतर इथे बघा कढीपत्तासुद्धा आहे. बघा तटकरी का भी पैसा नहीं आएगा. त्या मार्केटमध्ये आहेत ना तुम्हाला अशी बोरं. त्यानंतर इथे बघा या भुईमुगाच्या शेंगा. तर चिंच बघा 60 रुपये किलो आहे. त्यानंतर भुईमुगाच्या शेंगा, बोरं. तर इथे लालमाट आहे 15 रुपये. आता थोडीशी वेगळी भाजी म्हणजे लालमाट आपल्याला इथे पाहायला मिळाले. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला मेथी, कोथिंबीर आणि चवळीची भाजी आणि कांद्याची पात इथे पाहायला मिळत होती. आता इथे बघा या साईडला तुम्ही आलात ना तुम्हाला सर्व पालेभाज्या पाहायला मिळतील.